सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता म्हणजे आंबोळी आणि चटणी बनवणार आहोत. अगदी झटपट बनते आणि छान जाळीदार अशी ही आंबोळी तयार होते. अगदी संध्याकाळपर्यंत ठेवलीत तरी सुद्धा छान सॉफ्ट अशी राहते. तर पटकन आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 6 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या उडदाची डाळ. तर एकाच वाटीने मी तांदूळ आणि डाळ मोजून घेतलेली आहे. 3 वाट्यांसाठी 1 वाटी उडदाची डाळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे. सोबतच इथे मी 1 चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे तुम्ही जाड किंवा पातळ कुठलेही घेऊ शकता, पण हे आत्ता आपल्याला भिजवायचे नाहीयेत. जेव्हा आपण वाटणार आहोत पीठ, तेव्हा एक अर्धा तास आधी ते पोहे भिजवून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी स्वच्छ 3 ते 4 वेळा डाळ तांदूळ मेथ्या धुवून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पाणी घालून 7 ते 8 तास भिजवून घ्यायचे आहे. 7 ते 8 तासानंतर डाळ आणि तांदूळ छान भिजले गेलेले आहेत. पोहे सुद्धा तुम्ही बघू शकता. 1 वाटी पोहे जे घातले होते मी, त्याचे फुलून एक मोठा वाडगा भरून पोहे झालेले आहेत. त्यामुळे पोहे हे अगदीच पहिल्यापासून भिजत न घालता फक्त आपण जेव्हा वाटणार आहोत त्याच्या अर्ध्या तास आधी पोहे आपल्याला भिजत घालायचे आहेत. मेथ्या सुद्धा छान भिजल्या गेल्या आहेत. आता हे सगळं मिश्रण एकतर तुम्ही एकत्र करून वाटू शकता किंवा मग मिक्सरमध्ये वेगवेगळं किंवा थोडं थोडं मिक्स करून भांड्यामध्ये घालून वाटून घेऊ शकता. तर इथे मी आता घेतलंय मिक्सरचं भांडं. शक्यतो छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तर पीठ छान बारीक दळलं जातं, जाडसर रवाळ असं राहत नाही. तर मी इथे डाळ तांदूळ पोहे मेथ्या घेतलेल्या आहेत आणि छान बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करताना जे आपलं डाळ तांदळाचं भिजलेलं पाणी आहे तेच मी थोडं थोडं वापरलं आहे. तर अशा पद्धतीने हे बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे. रवाळ अजिबात ठेवायचं नाहीये, नाहीतर आंबोळ्यांना कोरड्या होतात. तर बघा हे सगळं मिश्रण मी असं वाटून घेतलंय आणि 2 पातेल्यांमध्ये मी ते डिवाइड करून घेतलं आहे. कारण उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, पीठ लगेच फुलून वर येतं. जर आपण एकाच पातेल्यात अगदी काठापर्यंत थोडंसं कमी भरलं तरी पण ते ओतून जातं. म्हणून मी इथे 2 पातेल्यांमध्ये डिवाइड केलं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ छान फुलून आलेलं आहे. किती वरपर्यंत आलंय हे तुम्हाला दिसतच असेल. याची जाळी आपण आता चेक करूया. तर छान जाळी पिठाला आलेली आहे. आता हे सगळं पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत. किती फसफसलं आहे पीठ हे तुम्ही बघू शकताय, कारण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे पीठ आंबायला जास्त वेळ लागत नाही. तर खालती बघा पीठ आहे आणि हे फुलून इतकं वरपर्यंत आलं होतं. आता आंबवण्याची प्रक्रिया आपल्याला थांबवण्यासाठी मी इथे मीठ घालते आहे. ज्यावेळी आपण मीठ घालतो तेव्हा पीठ आंबण्याची जी प्रक्रिया असते ती एकतर थांबते किंवा खूप जास्त प्रमाणात ती स्लो होऊन जाते. त्यामुळे काय होतं तर पीठ पुढे पुढे जास्त आंबट होत जात नाही. जर आपण नाश्त्याला हे आंबोळ्या करतोय तर दुपारपर्यंत जर ठेवलं तर पीठ खूप जास्त आंबट होऊन जातं. जेव्हा आपल्याला पीठ अगदी संध्याकाळपर्यंत वापरायचं असेल त्यावेळेला सगळ्या पिठामध्ये मीठ टाकायचंय, म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया ही कमी होते. तर आधी आपण सगळ्यात पहिले चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी नारळाचे तुकडे घेतलेले आहेत, ओल्या नारळाचे. त्याचसोबत मी इथे कैरी घेतलेली आहे. बाजारात कैऱ्या मिळतायत, सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे. तर इथे मीडियम साईजची अर्धी कैरी मी घेतली आहे. सोबत आलं, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे आणि कोथिंबीर घेतली आहे. आता हे सगळं साहित्य आपण यामध्ये घालून घेऊया. कोथिंबीरची सुद्धा मी देठं जास्त घेतलेली आहेत. कैरीचा आंबटपणा तुम्हाला जसा आंबट आवडते चटणी त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. मिरच्या तोडून घालायच्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून चटणी छान वाटायची आहे. पण त्याआधी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची आहे. साखर मी इथे अर्धा चमचा घालत आहे. कैरी घातल्यामुळे चटणीला आंबट गोड अशी छान चव येते, त्यामुळे साखर आवर्जून घाला. आता थोडं पाणी घालून ही चटणी छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर इथे चटणी सुद्धा मी छान अशी वाटून घेतलेली आहे. पाणी खूप जास्त पहिले सुरुवातीला घालायचं नाही, कारण जेव्हा आपण ती दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करतो तेव्हा त्यामध्ये मिक्सरमध्ये जी लागलेली चटणी असते ती काढण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागतं. मग चटणी खूप पातळ होते, त्यामुळे वाटताना थोडं प्रमाणातच पाणी घालायचं आहे. आता या एका वेगळ्या बाउलमध्ये मी ही चटणी सगळी काढून घेतली आहे. याला छानसं आपण फोडणी देऊया. तेल घेतलंय मी, त्यामध्ये छान राई घातली आहे. राई चांगली तडतडून द्यायची आहे.
त्यानंतर यामध्ये घालायचे जिरे. फोडणी चांगली बसली राई जिऱ्याची की कढीपत्त्याची काही अख्खी पानं आणि काही पानं मी बारीक कापून टाकलेली आहेत. सोबतच हिंग घातलेला आहे. आता हे सगळं छान मिक्स करून ही फोडणी या चटणीवर ओतायची आहे. कढीपत्त्याची पानं बारीक करून घातल्यामुळे ती खाल्ली जातात. तुम्ही चटणी वाटण्याच्या वेळी सुद्धा कढीपत्ता घालू शकता, पण तेव्हा सुद्धा बारीक कापूनच घाला म्हणजे तो छान वाटला जाईल. जर तुकडे अख्खी पानं घातली तर त्याचे थोडे तुकडे तुकडे राहतात, व्यवस्थित वाटला जात नाही. म्हणून कढीपत्ता घालताना बारीक कापून वापरायचा. तर इथे आपली ही चटणी अशी छान तयार झालेली आहे. एका छोट्या नारळाच्या कवडीमध्ये 4 ते 5 जणांसाठीची ही चटणी तयार होते. तर आंबट गोड अशी कैरीची छान ही चटणी तयार झाली आहे. आता पटकन आपण आंबोळ्या करायला सुरुवात करूया. तवा तापवून घेतलाय, तेल घातलं होतं थोडंसं. आता एक डाव असं मी पीठ घेतलेलं आहे. जसं तुमच्या तव्याची साईज असेल त्या हिशोबाने पीठ घ्यायचंय. कारण आंबोळी आपण जास्त पसरवत नाही, थोडी जाडसरच ती असते. तर बघा किती पटापट जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम आंबोळी टाकताना मीडियम होती. आता आंबोळी टाकून झाल्यानंतर मी हाय फ्लेम केलेली आहे आणि बघा वरती पटापट सगळी छान अशी जाळी पडत आहे. आता आमच्याकडे ही आंबोळी दुसऱ्या बाजूने शेकली जात नाही. जर तुम्हाला दुसऱ्या साईडने शेकायची असेल तर थोडंसं वरतून तेल लावून तुम्ही दुसऱ्या साईडून सुद्धा ही शेकून घेऊ शकता. ही आंबोळी इथे आपली आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती छान अशी जाळीदार ही आंबोळी तयार झाली आहे. तर एका जाळीच्या ताटलीवरती ही आंबोळी काढायची आहे. म्हणजे काय होतं, जी वाफ असते ती पूर्णपणे खालून निघून जाते आणि आंबोळी ओली होत नाही. तर अशा प्रकारे मी इथे या आंबोळ्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय किती छान अशा दिसत आहेत त्या. आता एक आंबोळी मी तुम्हाला हातावर उचलून सुद्धा दाखवते. जाळी किती छान पडलेली आहे हे तुम्ही बघू शकाल. मागच्या साईडून सुद्धा कलर अगदी परफेक्ट आलेला आहे. खूप जास्त पण काळपट झालेला नाहीये. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं की खालच्या साईडून करपली जाते आणि मग त्याला कडवट अशी चव येते थोडीशी. त्यामुळे हलकासा असा ब्राऊन रंग आलेला आहे. उन्हामध्ये बघा जाळी किती छान दिसतेय ती. अगदी ही आंबोळी ना तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी ठेवलीत तरी अशीच ती छान सॉफ्ट राहते. वातड वगैरे अजिबात होत नाही. तर आता चटणीसोबत ही आंबोळी आपण सर्व्ह करून घेऊया. तयार केलेली चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि या आपल्या आंबोळ्या सुद्धा तयार आहेत. तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.